प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 6 मार्चचा भाग मस्त धमाकेदार आहे. म्हणजे आता दिव्या स्वाती हेतूनेच भेटायला आल्याचं कळताच तिने पूर्वाला खोळात घेण्याच्या आधीच ऊर्जाने तिला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्यातच आता शौर्यला ऊर्जा दिव्याचं नातंही कळलं आहे. आणि सगळ्यात भारी ट्विस्ट हा आलाय की आता ऊर्जाला चढला आहे शौर्याच्या प्रेमाचा रंग. तुळवडीच्या दिवशी शौर्याकडून पहिला रंग लावून घेत तिला झाली आहे प्रेमाची जाणीव. पण आता हीच ऊर्जा दिव्याला तिची जागा कशी दाखवून देते. तिचा स्वाती कपटी हेतू साध्य होऊ न देता तिला तर घरातून हाकललंच आहे. पण आता शौर्याच्या प्रेमाची नशाची चढली आहे. त्यात आता यांचं फुललेलं हेच प्रेम नक्की कोणतं वळण घेत आहे ते पाहणार आहोतच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला भाग कसा वाटतो कमेंट करून कळवा. ऊर्जाने तिच्या गोड आवाजात सुंदर असं छानसं गाणं गायलेलं असतं. अख्खी चाळ तिच्यावरती खुश असते. सर्वजण तिचं खूप कौतुक करत असतात. आता चाळीतली एक मुलगी ऊर्जाला सुचवते की तुझ्या गेस्टला गाणं म्हणायला सांग ना. ऊर्जाला लक्षात येतं की शौर्य तिच्यासोबतच आहे. आता ऊर्जा जेव्हा शौर्याला गाणं गायला सांगते, शौर्य म्हणतो की मला नाही येत. मंग्या मुद्दामच विचारतो की तुला गाणं गाता येत नाही. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही. आता मंग्याला कोणीकडून तरी ऊर्जासमोर त्याला तोंड घशी पाडायचं असतं. मुद्दामच तो चाळीच्या समोर आता शौर्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतो की छे, याला काय अर्थ आहे. आमची ऊर्जा बघ, वकील असून सुद्धा गाणं गाते आणि तुला साधं गाणं गाता येत नाही. आता शौर्य विचारतो की एक मिनिट, वकील असण्याचा आणि गाणं गाण्याचा काय संबंध आहे, काय लॉजिक आहे हे. आता त्यातच ऊर्जासुद्धा हट्ट धरून बसते. मंग्या मुद्दामच शौर्याला डिवचत असतो, चिडवत असतो की शा, अरे तुला गाणं गाता येत नाही साधं. शेवटी आता गोष्ट इगोवर आली आहे म्हटल्यानंतर शौर्यही म्हणतो की ठीक आहे, मी गाणं गाईन. तेव्हा सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. शौर्य म्हणतो की मी गाणं गातो, त्याच्या आधी गुड नाईट. आता त्यांच्या चाळीतलाच तो बेवडा काका आहे. तो उठतो आणि म्हणतो की वातावरण टाईट. तेव्हा सगळेच जण असे हसत सुटतात ना. तेव्हा ऊर्जा विचारते की शौर्य, यार काय, याला काय अर्थ आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की काय ना ऊर्जा, मी गाणं गाणार तर आहेच अगं, पण मला गाणं गाता येत नाही. माझ्या गाण्याने ना तुम्ही झोपी जाल म्हणून आधीच गुड नाईट बोललोय. तेव्हा शौर्य आधीच इशारा देतो करा. आता जेव्हा सर्वजण आतुरतेने त्याच्या गाण्याची वाट पाहतात ना, शौर्य इतकं फसाड्या आणि बकवास आवाजामध्ये अगदी किंचाळून ओरडू गाणं गात असतो. अक्षरशः चाळीतल्या प्रत्येकाला कानात जणू काही शिशाचा रस ओतलाय की काय असं एक फिलिंग येतं. सर्वजण इतके हसत असतात शौर्याला, पण शौर्याने आपले डोळे खट्ट मीठ ठेवलेले असतात आणि तो आपला त्याच्यातच नादात मस्त असं गाणं गात असतं तो, फक्त त्याच्या तालात सुरात. आता जेव्हा तो डोळे उघडतो त्यानंतर जेव्हा तो विचारतो की छान गायलो का, पुन्हा सगळेजण त्याच्यावरती हसत सुटतात. शौर्य म्हणतो की ठीक आहे, कळलं. ऊर्जाला तो विचारतो की खरंच खूप घाणेरडं गायलो का. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही रे, मस्तच गायला. आता ती दाद देते त्याच्या गाण्याला. पुन्हा सर्वजण हसत सुटतात, अगदी ऊर्जासुद्धा. आता हा तोंड पाडून बसतो. ठीक आहे, कळलं मला मी कसा गायलो ते. तेव्हा ऊर्जा समजावते की शौर्य, हे बघ, तू गाणं गायलास, अगदी मनापासून गायलास आणि मग आपल्याला मनापासून जी गोष्ट आवडते ती खरं तर मस्त आणि भारीच होते. आता मात्र मंग्याच्या डोक्यातच तिडीक जाते, कारण प्रत्येक वेळी शौर्याच्या प्रत्येक चुकांवरती ऊर्जा पांघरून तरी घालत असते, नाहीतरी त्याचं कौतुक तरी करत असते. आता ते पाहून मंग्याचं तेळपापड तर होणारच. मनातच तो विचार करतो की माझ्याच चाळीत येऊन जरा जास्तच शायनिंग मारतोय. आता परमा म्हणते की ऊर्जाताई, आम्हाला जायला उशीर होतोय, आम्ही निघतो आता. पूर्वा विचारते की बरं तू नैवेद्य वगैरे घेतलायस ना. तेव्हा पद्मा सांगते की हो. पद्मा आणि बंटी दोघेही शौर्य ऊर्जा पूर्वाला बाय करतात आणि तेथून निघून जातात. इतक्यातच आता कार्यक्रमसुद्धा संपलेला असतो आणि तिथेच दिव्याची एंट्री होते. समोरच होळी पेटलेली असते. त्यातच सर्वजण उठत असतात, जिकडे तिकडे जात असतात. आता मात्र मंग्या त्याचा मास्टर प्लॅनला सुरुवात करतो. तो शौर्याला म्हणतो की ए शौर्य, चल ना भावा, तुझ्याकडे एक काम आहे. शौर्य म्हणतो की ठीक आहे चल.
शौर्य त्याच्यासोबत निघून जातो आणि इतक्यातच दिव्या चाळीच्या आत येते. थोडक्यातच शौर्य तिच्या नजरेतून सुटलेला असतो. इतक्यातच दळवी काकूंचं लक्ष जातं. दळवी काकू मोठ्यानेच विचारते की अगो बाई दिव्या, तू इथे? पूर्वा, कोण आलंय बघितलं का? जेव्हा पूर्वा दोघेही दिव्याला चाळीत आल्याचं पाहतात त्यांनाही धक्का बसतो की दिव्या का आली असावी इथे. आता दिव्या अख्ख्या चाळीसमोर इतकी नटून तटून आलेली असते की सगळ्यांसमोर ती शायनिंग मारत सुटते. दळवी काकू कौतुक करतात की अगो बाई दिव्या, किती छान, किती सुंदर दिसतेस का तू. किती ते छान असे दागिने आहेत, साडी पण किती सुंदर आहे. अरे वा, केसात गुलाबसुद्धा खूप छान कोवलाय की, मस्त दिसतेस हा. दिव्याचं काय, मस्त आपलं रुबाब झाडत असते चाळीसमोर. दळवी काकू दिव्याची दृष्ट काढतात. अगदी सुंदर परीसारखी दिसतेस हा तू. ऊर्जाला इतका राग आलेला असतो. ती पूर्वाला विचारते की आई, ही कशासाठी आली आहे इथे? तेव्हा पूर्वा म्हणते की थांब, चिडू नकोस, एकदा कळूच दे नक्की कशासाठी आली आहेस. आता ऊर्जा पूर्वा पुढे जाऊन दिव्याला जा विचारतात की तू का आली आहेस इथे? नाही म्हणजे न कळवता. तेव्हा दिव्या त्यांना मस्का मारते की आई अगं तुम्हाला भेटायला आली आहे मी. पूर्वा तिला ताकीद देते की दिव्या प्लीज, इथे कोणताही तमाशा नको आहे मला. तेव्हा दिव्या म्हणते की आई अगं तमाशा? तेव्हा ऊर्जा तिच्यावरती भडकते, दुसरं काही येतं का तुला करता? तेव्हा दिव्या निरागस चेहऱ्याने विचारते की आई, मी तुझ्या हातची पुरणपोळी खायला आले, मिळेल ना? तरीसुद्धा पूर्वा ऊर्जा दोघे नाही, दिव्यावरती डाऊट असतोच. नक्कीच वेगळ्या कारणाने, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठीच आली असणार आहे. त्यानंतर ती मी आलेच असं सांगून जाते, होळीची पूजा करते. इकडे आता मंग्याची धमाल पार्टी रंगलेली असते आणि त्या पार्टीमध्ये तो शौर्यलाही घेऊन जातो. तो त्याला म्हणतो की भाई चल, तुला कुठला ब्रँड पाहिजे ते सांग. शौर्य विचारतो की हे सगळं काय आहे? त्यावर मंग्या म्हणतो की अरे भाई, हा आपला वेगळा कार्यक्रम आहे रे, चल ना, बोल ना भावा, कुठली पाहिजे तुला? तेव्हा शौर्य म्हणतो की मी नाही हे करणार. आता तो इतका घाबरलेला असतो, थोडासा चाचपडलेला असतो. तेव्हा मंग्या मुद्दामच त्याला मस्का मारतो, भावा मला माहिती आहे तुला कुठली लागणार आहे ते. तो त्याच्या मित्राला इशारा करतो आणि तो मित्र दुसरी दारूची बाटली त्याच्या हातात देतो. तो शौर्याला सांगतो, हे बघ एकदम महागडी आहे, महागडी. कसं आहे ना शौर्य, याला ना मी कोणाला हात लावू देणार नव्हतो हा, पण तू गेस्ट आहेस ना आपल्या ऊर्जाचा, म्हणून तुला ऑफर करतोय. एकदम बेस्ट आहे. अरे आम्ही पोरांनी ना खूप दिवस झाले असे पैसे साचवून आणले. तेव्हा शौर्य विचारतो की काय सांगतोस? आता मंग्या सांगतो की चल, सुरुवात तुझ्यापासून करूया. तो मित्राला म्हणतो की एक ग्लास घे रे. शौर्य धक्क्याने विचारतो की आत्ता? मंग्या म्हणतो की हो. शौर्याला थोडंसं टेन्शन आलेलंच असतं. इकडे दिव्यावरती ऊर्जाला एक वेगळाच संशय असतो. ऊर्जा तिला खेचतच घरात घेऊन येते. तेव्हा ऊर्जा तिला बजावून सांगते की हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ना ते इथे बोल, बाहेर मला कोणताही तमाशा नको आहे. तेव्हा पूर्वा सांगते की प्लीज तुम्ही दोघेही थोडंसं शांत राहा, बाहेर लोक आहेत, उगा त्यांना तमाशा नका दाखवू. त्यावर आता दिव्याचा इमोशनल ड्रामा चालू होतो. ऊर्जा पुन्हा तेच म्हणते की हिला दुसरं काही येतं का आई? अगं त्याच्याचसाठी तर आले, सणाचा दिवस खराब करायचा हिला आपला. तेव्हा ती रडण्याची नाटकं काय करते, सासूतपणाचा आव्हानात ती सांगते की ऊर्जा असं नाही आहे गं, मला तुमची खूप आठवण येत होती, मी तुम्हाला भेटायला आले. लग्न करून जेव्हा इथून गेले, आईने मला बजावून सांगितलं होतं की दिव्या, या घरात पुन्हा पाय ठेवायचा नाही. ऊर्जा मी आले का सांग ना, मला रोज तुमची खूप आठवण येत होती. ऊर्जा तिला रागाचा विचारते की हो, त्यानंतर आलीस ना तेही भांडायला? तेव्हा दिव्या म्हणते की प्लीज ऊर्जा समजून घे, त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती, पण मी आज खास तुम्हाला भेटायला आले, मला खरंच तुमची खूप आठवण येत होती. या दिव्याच्या ड्राम्यांवरती ऊर्जाला तर मात्र विश्वासच बसत नाही, कारण ती किती अप्पलपोटी मुलगी आहे ते ऊर्जाला चांगलेच कळून चुकलंय. आता मात्र दिव्याचे असे काही इमोशनल ड्रामे चालू होतात ना, पूर्वाला ती घोळात घेण्याचा प्रयत्न करते. आई, आपण पूर्वी किती आनंदात मस्त होळी साजरा करायचो ग एकत्र,
आमच्या इथे ना होळी सेलिब्रेटच केली जात नाही. किती छान असं गाणी गायचो, वेगळे कार्यक्रम असायचे, मस्त एन्जॉय करायचो, धमाल यायची त्यावेळेला. त्यामुळे मला आज तुमची इतकी आठवण आली. आणि मुख्य म्हणजे ती आता पूर्वाचा हात हातात घेत सांगते की मला तुझ्या हातच्या पुरणपोळीची आठवण आली. आता पूर्वा थोडीशी इमोशनल होते. शेवटी तिचं आईचं काळीज आहे. पण ऊर्जाला नाही हा तिच्यावर विश्वास बसत. ऊर्जा हसून तिला विचारते की तू काय बोलतेस. दिव्या तिला सांगते की अगं खरं तेच म्हणते. आता दिव्यात समोरच इतकी रडत असते की शेवटी पूर्वाच्या काळजाला पाझर फुटतोच. तिचं आईचं मन कळवळतं. ती विचारते की अगं एवढ्या पुरणपोळीसाठी कोणी इतकं रडतं का बाळा. तुला खरंच आमची इतकी आठवण येत होती. आणि बरोबर ती दिव्याच्या जाळ्यात अडकते. ती सांगते की नैवेद्यासाठी पुरणपोळ्या बाहेर नेल्यात, मी तुझ्यासाठी घेऊन येते. पूर्वा जेव्हा जाते ना, ऊर्जा अशी काय फटकारते तिला. तुला खरंच म्हणजे इतकी आठवण आली होती का गं, की जहागीरदारांकडे आता अशी नाटकंही शिकतेस. साध्या पुरणपोळीसाठी तू इथे आली आहेस. तेव्हा दिव्या पोटतिडकीने सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. ऊर्जा, मी तुला कसं पटवून देऊ हे सगळं. आता मात्र दिव्याला ऊर्जा अशी काही फैलावर घेते. अगं स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी तुला खरं वागता येत नाही, निदान आईशी तरी स्वतःच्या खरी वाग. ती इतकी साधी भोळे आहे की तिच्या भोळेपणाचा तू फायदा घेतेस दिव्या. तू आईच्या डोळ्यावर पट्टी बांधू शकतेस हा, माझ्या नाही. खरं खरं सांग दिव्या की तू इथे का आली आहेस ते. आता दिव्याचे हे जे काही कारनामे आहेत ना, ते ऊर्जाच्या नजरेतून सुटत नाहीत. हे बघ ऊर्जा, सॉरी दिव्या, आईला तो मूर्ख बनवू शकतेस पण मला नाही. त्यामुळे खरं काय ते सांग. आता मात्र ऊर्जाचं रौद्र रूप पाहून दिव्या अवाक होऊन तिच्याकडे पाहत असते. जसं इकडे दिव्याचा कावा ऊर्जाने ओळखलेला असतो, तसंच मंग्याचा मास्टर प्लॅनसुद्धा शौर्याच्या अचूक लक्षात येतो. मंगेश, तुला माझा गेम करायचा आहे हे केव्हाच माझ्या लक्षात आलंय. अरे उलट हे सगळं तर मी आता एन्जॉय करतोय. आता मंग्या जबरदस्ती दारूचा ग्लास शौर्याच्या हातात देतो. अरे घे ना. शौर्य आता तो तोंडाला लावतो आणि बाजूला काढतो. मंग्या विचारतो की काय झालं. आता शौर्य बघा मुद्दाम कसं त्याची फिरकी घेतोय. मंगेश, अरे दारू अशीच कशी पिणार, ह्याच्यासोबत चकना नाही आहे ना. आता मंग्या त्याच्या मित्राला ऑर्डर सोडतो, जा चकना घेऊन ये. आता इकडे दिव्याची नाटकं चांगलीच रंगात आलेली असतात. दिव्या कशी सरड्यासारखा रंग बदलते हे ऊर्जाला चांगलं माहिती असतं. पूर्वा जेव्हा पुरणपोळी घेऊन येते, पूर्वा तिला आपल्या समोर बसवते आणि पुरणपोळीचं ताट तिच्या हाती टेकते. तेव्हा दिव्या पूर्वाला म्हणते की आई, तू तुझ्या हाताने भरवशील. पूर्वाला इतकं भरून येतं, घाईवरून येतं. स्वतःच्या हाताने ती दिव्याला घास तर भरवते. तेव्हा दिव्या अचानकच खळाखळा रडायला लागते. आता पूर्वा इतकी घाबरते. काय झालं दिव्या. बाळा तू ठीक तर आहेस ना. तुला तिथे कोणी त्रास तर देत नाही आहे ना. तिला खूपच काळजी वाटते दिव्याची. तेव्हा दिव्या म्हणते की नाही गं आई, मला त्रास कोणी देत नाही. पण आज इतक्या दिवसानंतर तुझ्या हातची पुरणपोळी खाल्ली ना, मला असं भरून आलं अगं. ऊर्जा या दिव्याच्या फालतूच्या नाटकाने इतकी वैतागलेली असते ना, ती तिला जाब विचारते की हो, इथे असताना तर आईकडून कधी घास नाही खाऊन घेतला. तेव्हा दिव्या म्हणते की ऊर्जा, त्यावेळी मला तितकी अक्कल नव्हती गं. पण शेवटी दूर झाल्यानंतरच मला किंमत कळाली. आपल्या माणसांची किंमत ही दूर गेल्यावरच कळते ना. आणि ती पूर्वाला सांगते की आई, त्या घरात इतकी माणसं आहेत, पण कधी कधी मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतं. मला तुमची खूप आठवण येते. शेवटी दिव्या आता असा काही बरोबर फासा टाकते की पूर्वा अडकतेच. म्हणजे दिव्याच्या नाटकानं फसते. आई, मला खरंच माफ कर. मी खूप वेड्यासारखी वागले. पण आई, मला जर मनापासून कधी तुमची आठवण आली, कधी या घरी यावंसं वाटलं, मी इथे आले तर चालेल का. असं ज्यावेळी दिव्या विचारते, तेव्हा पूर्वा अक्षरशः तिच्या लेकीच्या प्रेमात आंधळी झालेली असते. ती तिची फक्त एक नाटकं आहे ती, हे मात्र तिच्या लक्षात येत नाही. पूर्वा म्हणते की हो अगं, हे घर जसं मनूचं आहे तसंच तुझंही आहे. तुला जेव्हा केव्हा यावंसं वाटेल तू नक्की ये. आता मात्र ऊर्जाचा जीव तिकडे इतका तडफडत असतो.
ती विचार करते की आई का का तू हिच्यावरती विश्वास टाकतेस. पूर्वा म्हणते की मनोज चल ये मी तुलाही भरवते. आता ऊर्जाच्या मनात इतका राग भरलेला असतो, ती म्हणते की नाही नको राहू देच, हिला खूप आठवण येते ना आज तुझी, हिलाच भरव, होऊन जाऊ दे हिचंच एकदाचं. तेव्हा दिव्या ऊर्जाला आपल्या जाळ्यात ओढू पाहते. ऊर्जाचा हात हातात घेऊन ती रडण्याची नाटकं करते की ऊर्जा प्लीज मला समजून घे गं. त्यावेळी इतकं मूर्खासारखे वागले ना मी, म्हणजे तुझी मोठी बहीण असून सुद्धा माझ्याकडे काडीचाही समजूतदारपणा नाही आहे. ऊर्जाला ते असा काही मस्का मारते की प्लीज ऊर्जा, तू माझी लहान बहीण आहेस ना, मग प्लीज मला समजून घे. जेव्हा ती पुरणपोळीचा घास ऊर्जाला भरवते तेव्हा ऊर्जा पूर्वाकडे पाहते. पूर्वा डोळे मिचकावते. ऊर्जा तो घास खात नाही, पण तो हातात तरी घेते. दिव्याला तेवढंच समाधान वाटतं. म्हणजे ती फक्त दिखाव्यापुरती नाटकं आहेत तिची. खरं तिला खूपच आनंद झाल्यासारखं दाखवते ती. इकडे आता जो मंग्या शौर्यचा गेम करायला निघाला होता ना, पण शौर्यही त्याचा उलटाच गेम करतो. तेव्हा मंग्या सांगत असतो की चल हा बघ चकनाही आला, चल आता प्यायला सुरुवात कर. शौर्य म्हणतो की ठीक आहे. पुन्हा तो तोंडाचा ग्लास बाजूला करतो. आता मंग्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. आता काय झालंय, अरे चकना मागितला होता, चकना पण आला ना, मग पी ना. तेव्हा शौर्य म्हणतो की मंग्या म्हणजे तुझा प्लॅन छान आहे, पण एक प्रॉब्लेम आहे रे. मंग्या तात ओठ खात विचारतो की आता काय आहे. शौर्य समजावतो की अरे तुझी ना वेळ चुकीची आहे. आता एकदाचा होळीचा कार्यक्रम संपला, सगळे चिकडे तिकडे गेले की आपण ना मस्त आपली पार्टी एन्जॉय करू, मस्त आपला प्लॅन एन्जॉय करू. तेव्हा शेवटी मंग्याच्या तोंडून त्याचंच काळं सत्य शौर्य बघा कसा हुशारीने वदवून घेतो. मंग्याची इतकी चिडचिड होत असते, शौर्याला तो म्हणतो की अरे नको. शौर्य डचकतो आणि विचारतो की अरे कसला ओरडतो यार तू. मंग्या म्हणतो की अरे तसं नाही आहे, तू आपण आताच पार्टी करूयात ना, तू पी ना. अरे पिणं आपलं गरजेचं आहे रे, नाहीतर माझा सगळा प्लॅन चौपट होईल. आत्ता मात्र शौर्य गालातच हसतो. शौर्य विचारतो की कसला प्लॅन रे. इकडे आता दिव्या घरी परत जायला निघते सुद्धा. पूर्वा तिला म्हणते की अगं एवढी पुरणपोळी खायला आली होतीस, खाऊनच जा ना मग. तेव्हा दिव्या तिला मस्का मारते, नको आई, तुझ्या हातचा एक घास काढला आणि पोट भरलं अगं माझं. पूर्वा म्हणते की ठीक आहे, तू बाहेर ये, मी पुरणपोळ्या तुला डब्यात घालून देते. तेव्हा पूर्वा तर निघून जाते, पण आता दिव्या जाणार. ऊर्जा पुन्हा तिला एकदा जाब विचारते की नक्की तू इथे कशासाठी आली आहेस, तू मुळात अशी नाहीच आहेस. दिव्या आता रडकुंडीला येण्याचे नाटकं करते की तसं नाही आहे बाळा, मी तुला कसं समजावून सांगू. शेवटी एखाद्याचं नाव कानफाट्या पडलं की ते पडतंच. हे बघ, मी इथे फक्त तुम्हाला भेटायला आले होते, मी भेटले, माझं काम झालं. तुला विश्वास बसत नसेल, पण एक दिवस नक्की बसेल. आय मिस यू बाळा. असं म्हणत जेव्हा ती ऊर्जाला मिठी मारणार, ऊर्जा तिला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवते. कारण ऊर्जाचं मन तिला सतत हे सांगत असतं की नक्कीच याच्या मागे काहीतरी दिव्याचं कारस्थान शिजतच असणार आहे. इकडे तोपर्यंत शौर्यने मंग्याचाच गेम केलेला असतो. आता मंग्या म्हणतो की अरे हाच पार्टीचाच प्लॅन रे. तेव्हा शौर्य म्हणतो की होणार मंग्या, तुझा प्लॅन फत्ते होणार, पण नंतर. आणि शौर्य त्याचा प्लॅनचा पट्ट्याबोळ करतो आणि बाहेर पडतो. इकडून दिव्याही आलेली असते. दिव्या ऊर्जा दोघेही एकत्रच असतात आणि नेमकाच शौर्य तिथे येतो. ज्या क्षणी तो दिव्याला ओळखतो त्या क्षणी तो लपतो. धक्क्याने विचार करतो की दिव्या इथे चाळीत काय करते. आणि भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. पुढे मात्र प्रेक्षकांनो एकदम भारी ट्विस्ट आलाय बरं का. म्हणजे होतं असं की धुळवड असते. ऊर्जाच्या चाळीमध्ये सगळेजण रंग उधळत असतात, खेळत असतात, धुळवड साजरी करतात, पण ऊर्जाचं मन कुठेच लागत नाही. काही लहान मुलंसुद्धा ऊर्जाला रंग खेळायला बोलवायला येतात, पण ऊर्जा जात नाही. ऊर्जाला सतत आठवण येते ते म्हणजे शौर्याची. आणि अचानकच शौर्य चाळीत येतो. ऊर्जाला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. ती विचार करते की शौर्य तर कामासाठी बाहेर गेलाय, हा इथे कसा. ऊर्जा दरवाजा उघडून धावत बाहेर येते. शौर्य तिला रंग लावतो. त्या क्षणी त्या स्पर्शाने तिला कळतं की
तो भास नाही आहे, प्रत्यक्षात तो समोरच आहे. ऊर्जाही त्याला जेव्हा रंग लावते तेव्हा ती मनातच विचार करते की जेव्हा शौर्य जवळ नव्हता तेव्हा अस्वस्थ का वाटत होतं आणि आता हा आलाय इतकं भारी का वाटतंय. आता ऊर्जाच्या मनात शौर्याबद्दलचं प्रेम फुललंय, पण याची जाणीव तिला कशी होईल पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.